परीक्षेची उत्तर आता जानेवारी महिन्यात स्पष्ट होऊ शकणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यात देखील निवडणुका पार पडतात। ज्या घटना घडल्या नाहीत त्या घटनांची कारण सांगून आमच्या आमदारांना सस्पेंड केलेलं आहे आणि वर्षभराकरता सस्पेंड करण्याचं एवढंच कारण आहे, आपल्या स्वतःच्या आमदारांवर या सरकारला विश्वास नाही। आपलं सरकार कधी अडचणीत येऊ शकतं असा ठाम विश्वास यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आर्टिफिशियली आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम हे 12 आमदार आमचे या ठिकाणी सस्पेंड करून या सरकारने केला आहे। आम्हाला असं पेपरमध्ये वाचायला मिळालं की या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवडणूक होणार आहे। 12 आमदार आमचे बाहेर ठेवून अध्यक्षांची निवडणूक घ्यायची म्हणजे सरकार किती इनसिक्युअर आहे। आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली असताना नियम समितीमध्ये नियमबाह्यपणे नियम बदलून आवाजी मतदान हात वर करून अशा पद्धतीनं अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा जो घाट घातला जातोय, याचाच अर्थ हे जे काही सांगत होते 170 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, तो किती पाठिंबा ठिसूळ आहे, किती तो पाठिंबा पोकळ आहे, हे यातनं लक्षात आलं की आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळे गुप्त मतदान पद्धती आता त्यांना बदलावी लागते। आणि एवढंच नाही तर आम्हाला हे देखील लक्षात येत आहे की नियम समितीचे नियम डावलून हे प्रस्ताव ते सभागृहात मंजूर करणार आहेत। आम्ही नियम समितीचे नियम डावलले गेले तर त्याच्यावर निश्चितपणे आवाज उठवू। खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आज आपल्या समोर आहेत आणि त्याच्यावर चर्चा करण्याचं फोरम हे विधानमंडळ आहे, पण या फोरमला कुठेतरी गुंडाळण्याचं काम हे सरकार करत आहे। विशेषतः ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सरकार उघडं पडलं। 2 वर्ष सरकारला दिल्यानंतर देखील इम्पेरिकल डेटा ते जमा करू शकले नाहीत आणि परवा मात्र कोर्टात उभं राहून यांचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिने द्या, आम्ही 3 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा करतो। मग 2 वर्ष कुठे झोपा काढत होते? 2 वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा हा केंद्र सरकारकडे नाही, तो सोशिओ इकॉनॉमिक आहे। सोशिओ इकॉनॉमिक डेटा हा शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाला लागतो आणि पॉलिटिकल आरक्षणाकरता सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिकली पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा मागितलाय, ज्याचं कलेक्शन कुठेही झालेलं नाही। पण 2 वर्ष या सरकारने घालवले आणि आता ज्यावेळेस सरकारने 3 महिने आम्हाला द्या म्हणून या ठिकाणी सांगितलं, त्यावेळी कोर्टाने ते अमान्य केलं। या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचं आरक्षण गेलाय आणि म्हणून त्या संदर्भातला जाब आम्ही या सरकारला निश्चितपणे या ठिकाणी विचारणार आहोत। शेतकऱ्यांच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रकारे विजेचे कनेक्शन कापण्याचं काम या महाराष्ट्रात चाललंय, अक्षरशः सुलतानी पद्धतीनं विजेची वसुली आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचं काम चाललंय। एकीकडे शेतकरी कुठे अतिवृष्टीने कुठे अवर्षणाने अडचणीत असताना या ठिकाणी
कुठल्याही पद्धतीनं शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. केंद्र सरकारने दिलेली मदत देखील शेतकऱ्यापर्यंत हे पोहोचवू शकले नाही. निव्वळ GR काढले, पण त्या GR प्रमाणे कुठलीही कारवाई या सरकारने केली नाही. विम्याच्या संदर्भात तर एक मोठा घोटाळाच या सरकारने केला आहे. आमच्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाचा विमा मिळत होता, तरी देखील हे मोर्चे काढत विमा कंपन्यांवर जात होते. आता यांच्या काळामध्ये 6,6 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात यांनी घातले आणि शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या संदर्भात अतिशय असंवेदनशीलता या सरकारमध्ये पाहायला मिळाली आहे. शेतकरी असेल किंवा चक्रीवादळाने किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने ज्या लोकांवर त्याचा मोठा प्रभाव झाला, अशा लोकांना कुठली मदत सरकारने केली नाही. आणि म्हणून त्याचाही निषेध आणि त्याही संदर्भात मुद्दे हे आम्ही सभागृहामध्ये उपस्थित करणार आहोत. यासोबत पेट्रोल डिझेलच्या संदर्भात केंद्र सरकारने 5 रुपये आणि 10 रुपये भाव कमी केला आणि तो भाव कमी केल्यानंतर सगळ्या राज्यांनी, जवळजवळ 27 राज्यांनी आपला व्हॅट कमी करून पेट्रोल डिझेलचे भाव हे कमी केले. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाहीत. आणि एकीकडे सांगितलं आमच्याजवळ पैसे नाहीत, पण त्याच वेळी विदेशी मद्यावरचा टॅक्स हा मात्र 50% या ठिकाणी कमी करण्याचं पाप हे या सरकारने या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे हे सरकार कोणाकरता काम करतं, म्हणजे पेट्रोल डिझेलचे तेलाचे भाव कमी करत नाही आणि दारूचे भाव कमी करतं. म्हणजे एकेकाळी जो नारा होता इंदिराजींच्या काळात, तोच नारा आता या ठिकाणी द्यावा लागेल की वारे MBA तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशा प्रकारची अवस्था या सरकारने या ठिकाणी आणली आहे. एवढंच नाही तर एकूणच जर आपण बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात तर अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. जुने गृहमंत्री अटकेत आहेत, गृह खातं कोण चालवत आहे समजत नाही, ट्रान्सफर्स कशा होत आहेत माहिती नाही. वसुलीचं एक टार्गेट घेऊन आज अनेक अधिकारी काम करतायत आणि खासगीमध्ये ते सांगतात की आम्ही इतके पैसे देऊन आलो तर त्याची वसुली तर आम्हाला करावीच लागेल. आणि त्यामुळे